जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। ह्या शास्त्र कमिटीच्या याचा उद्देश मी आपल्याला विचार करतो। काही दिवसापासून समाजामध्ये काही गैर निर्माण होईल असे कृत्य आपल्याकडे व्हायला लागले। 3-4 महिन्याखाली आपल्याकडे असंच झेंडा रवण्यावरून किंवा झेंडा लावण्यावरून वाद झाले होते। त्यानंतर आपल्याकडे श्री संत गोसावी महाराजांची यात्रा झाली आणि त्या यात्रेनंतर यांचं ते यात्रेला लोकांना पाहणं वगैरे बघण्यासाठी त्यानंतर काही लोकांनी सांगितलं की ते कंपाऊंड लावायचं नाही, त्याची मोठी झाली। त्यानंतर ती मोजणी झाली आणि मोजणीनंतर आता काही लोकांनी परत त्याच्यात वाद तयार करायचा प्रयत्न केलेला आहे। आता प्रशासकीय पातळीवर आम्ही बऱ्याच वेळा आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, आम्ही लॉ अँड ऑर्डर बिघडू नये यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर चांगला प्रयत्न करतो, सामंजस्याची भूमिका घेतो। परंतु दिवसेंदिवस याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम काही समाजकर्ते करतायत, तर याला कुठेतरी आळा बसावा। आपले सर्व नगरसेवक, काही प्रशासकीय अधिकारी, सर्व समाजातले व्यक्ती यांनी विचार विनियोग करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं किंवा प्रशासनाला एक दिशा द्यावी की आम्ही तुम्ही जे निर्णय घेताय तो बरोबर आहे किंवा आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या। कारण आपल्याला गावाचं स्वास्थ्य हे राखणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते स्वास्थ्य राखण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये विचार विनियोग बैठक व्हावी आणि सर्वांनी गाव हे तुमचं आहे, गावामध्ये तुमची इथं राहणार आहे, त्याच्यानंतर याचं वातावरण बिघडू नये ही जबाबदारी पूर्ण गावाच्या किंवा शहराच्या प्रत्येक नागरिकाची आहे। यासाठी पुढे जर हरवून घेऊन काही जर हे करत असेल तर त्याला आमच्याबरोबर आपणही ठाम विरोध केला पाहिजे आणि आपणही ठाम निर्णय घेतला पाहिजे। तो हा निर्णय घेताना आपण गावाचं स्वास्थ्य हे सांभाळण्यासाठी आपण आपल्यातल्या वय किंवा आपल्यातल्या काही हे असतील, काही गैरसमज असतील ते आपण विचार विनिमय करून ते सोडवले पाहिजे आणि काही घटना भविष्यात घडून पाहत आहे याला पायबंद घातला पाहिजे। यासाठी आपण विचार विनिमय करावा। आपण असे काही जे समाजामध्ये निर्माण करणारे किंवा भरभरणारे काही लोक आहेत त्यांनाही आपण समाजाने किंवा शहराने किंवा नागरिकांनी जर केलं पाहिजे किंवा ते आपल्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, अशी त्यांना घडत असतील ते आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे। यासाठी आपण ही शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केलेली आहे। आज माननीय तहसीलदार साहेब आहेत, माननीय शिवसाहेब आहेत, माननीय नगरसेवक साहेब आहेत, PWD साहेब आहेत, पत्रकार बांधव आहेत। आपण सर्वांनी त्याच्यावर विचार विनिमय करावा। परत आज लोकांना काही तिथे किंवा काही आपले किंवा आपल्या काही लग्नानिमित्त काही झालेले आहेत, आपण त्यांच्याबरोबरच संपर्क करायला पाहिजे की तुम्ही आपण एकमेकांना संपर्क करायला पाहिजे की जे होतंय ते चांगलं होत नाही किंवा जे होतंय ते चांगलं होतं असं काहीतरी आपण त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेचा अबाधित राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। यासाठी आज ही मीटिंग आयोजित केलेली आहे। त्या मीटिंगला माननीय तहसीलदार साहेब आपण सर्व इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। विषय आहे की एकोपानी स्पष्टपणे हेच सांगतोय की आजची परिस्थिती काय झाली की लोकांना फक्त आपल्या अधिकारांचं फक्त लोकांना जाणीव असायची म्हणून चालत आहे। आपली अधिकारांसोबत आपले काही कर्तव्य पण आहेत। आपल्याला जर शांत राहायचं असेल तर समोरच्या व्यक्तीलाही शांत राहू देणे आपली जबाबदारी, पण ही मला निश्चितच असं मी काय कोणाला
मोटिवेशन बोलत नाहीये, पण ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि जर बाकीचे स्टेक होल्डर्स नसतील तर आपल्याला फायनल डिसिजन काय घ्यावा हा विषय आहे. आता इथे आमचे अतिक्रमणाचा विषय काय आहे, जी चाललंय ते 100% मोगम चाललंय तुमच्याकडे. पण मी तुम्हाला मगाशी पण साधा मुद्दा सांगितला, तुम्ही जोपर्यंत PWD, जोपर्यंत सिटी सर्वे, जोपर्यंत नगरपंचायत, या 3 एजन्सी महत्वाच्या. ही 3 एजन्सी ठरवणार आहे की जागा कुणाची आहे आणि कशी आहे. ते 3 एजन्सी एकत्र बसवा. आणि तिकडचा तर साधा विषय, आता त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली की बाबा इकडच्या कुठल्या विषयामुळे 3-4 घरं पडली, मग पुढच्या मोकराची एकमेकाची घरं पाडणं, दुकानं पाडणं हितपर्यंत येऊच नका. माझं म्हणणं आहे ती पण तुम्ही पण थोडस त्या भूमिकेत जर मागे पुढे होत असलं बोगाण्याचे हे विषय करा. आता नुसतं घराचं राहायचं अवघड झालं, ते दोघांचं राहायचं अवघड झालं, तसं बोगाण्याचं अवघड झालंय स्वतःचं प्लॉट असून. हे दोन्ही जर पार्ट्यांनी समजून घेतलं ना विषय एका दिवसाचा आहे. माझं म्हणणं असं आहे की ह्यांनीच आधी एकत्र बसावं गावात. कुणी तोपर्यंत तुम्ही सगळा ढाचा तयार करून ठेवा. आणि नाही झालं तयार तर तुमचं शासकीय तुम्ही दाखवा काय येते. पण तुम्ही एक जण तुम्ही 4-5 नावं काढा. तुम्ही 4-5 लय का बसू नका. लय बसल्यावर मार्ग निघत नसतो. 12 जणांची 12 लोक तुमचे 5 जण काढा, ह्यांचे 5 जण काढा आणि तुम्ही गावात वैयक्तिक एखाद्या ठिकाणी बसा. आता हे का तुमच्या लक्षात आलं का की इथं किती जण गावातले आज उपस्थित आहेत, काय येतं तुमचं चाललंय ह्याच्यात गावाशी गावाला लय काही अजिबात देणं घेणं असं काही नाही. ज्याची त्यांच्या धंद्यात कोण तुमचं रोज मोकळं बंधन चालून ठेवायला ही दवा रोज नुकसान होतं. ह्याचं काय झालं की दुकान बंद, त्याचं काय झालं की दुकानं बंद, ती मरायला लागली माणसं. त्याच्यापेक्षा तुम्ही बसा. आम्हाला कुणालाच राजकीय माणसाला घेऊ नका. राजकीय माणसाला घेतलं तर मिटणार नाही. कुणाला चंदन ही सतीशराव तुम्ही 5 माणसं निवडा 2 दिवसात तिकडच्या विषयावर. कोणच्या? बोगाण्याचे. आणि कसं पण येते काही जवळची माणसं ती पण मागे पुढे होणार आहे. काय तर आता राहिला पवारचा विषय. पवारला पण कुणाच्या तरी त्यांची भाषा ऐकलं काय बोलते ते कोण काय बोलते ती म्हणते आमचा संबंध नाही या जागेशी. आणि बीएनसी म्हणते आमचा संबंध नाही. संबंध नगरपंचायतीमध्ये ती जागा आमच्या अखत्यारीत येत नाही आणि बीएनसी मध्ये आमच्या अखत्यारीत दोघांनी पत्र दिलं. आम्ही काय करायचं? आमच्या जनतेने काय करायचं सांगा. दुकान सुरू शकत मला सांगा तुम्ही. तुम्ही त्याचा कर वगैरे घेतला तुम्ही. दोघांचं कॉर्डिनेशन विषय सोडतो. हा मग ही तर आम्हाला काय कळतं एकच कोणाचं तरी ह्याच्यावर दबाव आहे. मग ही पैसे का घेतली रथाचे पैसे का घेतले. मग विचार ही दोन्ही पत्र काय आली पाहिजे सांगा साहेब. एक जण करायला पाहिजे. जागा 100% बीएनसीची साहेब तुम्ही म्हणता त्या दिवशी आमचं त्या दिवशी माग चालला होता आपण. त्या दिवशी यांनी रात्री आम्हाला नोटीस दिली. त्या दिवशी तुम्ही नोटीस दिली आम्हाला. तुम्ही म्हणता संबंध नाही मग नोटीस कसं काय देतात. या पिरियड तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँक्वेट हॉल, गार्डन लॉन्स, लग्न, वाढदिवस, इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा, 400 लोकांकरिता हॉल व 2000 लोकांच्या क्षमतेचं लॉन, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये. व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये. तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी. आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर. प्रशस्त जागा, स्वच्छ वातावरण आणि 24 तासांची सोय. इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो. आमचा पत्ता अहिल्यानगर, कर्जत, जिओ पेट्रोल पंप जवळ, राशीन रोड,
तिरुपती नगर. आठवणी कायमच्या होतात. ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल. त्या दिवशी तुम्ही टॅक्स भरून घेता आमच्याकडून. सरकारचं बोलत तुम्ही. ठीक आहे, जागा कोणाची खाली जागा असली तरी सगळ्या कोण आपण टॅक्स देतो. त्याच्याकडे घेता मग तुम्ही. आम्हाला किती तुम्ही हे रस्त्याचं घेता का तुम्ही? असं कसं हो? पैसे घ्या ना. असं नाही. चुकीचं 100%. चुकीचं आहे साहेब. हे चुकीचं आहे. पैसे जरा साहेब चुकीचा विषय. स्वतःच्या जागेत ते आम्ही टॅक्स देतो. मग तुम्ही काय ते आज बीएमसी झालेली नाहीये. त्यांची आणि शिवसाहेबांची मी दोघांची हे करतो आणि तो विषय काय आहे त्याचं सॉर्टिंग करतो. कोण आहे ते एकाची जबाबदारी जे असेल ते निश्चित करतो. त्याच्याकडे तुम्ही टॅक्स घेता का कोणाकडे मला सांग. ते मला रेकॉर्ड कधी तुमचे तुम्ही पॉझिटिव्ह काही बोलत नाही. दोन कसे बोलत साहेब तुमचं जवळ आलं काय बोलत नाही. अतिक्रमण असलं तरी आपण टॅक्स देऊ काय तुम्ही सांगता काय त्या दिवशी काय त्या दिवशी स्वामी समर्थ रोडला 4-5 पोरांनी टपरे टाकले. तिथं यांची जागा आहे म्हणजे ओपन पेस आहे. आणि मग ते 5-6 टपरे ह्यांनी पाळले आणि बाकीचे जे घरवाल्यांनी जे कंपाऊंड वगैरे केले तिथं पलीकडे टपरी टाकलेली त्यांनी ती काढली नाही. बाकीचे ह्यांचे टपरे काढल्या. मग तिथं तुमचं ओपन पेस येतो पलीकडे येत नाही का? मग तिथं का तुम्ही म्हणजे असं करता जनतेबरोबर? तुम्ही एक्सरे करा ना. तुमचा आहे ओपन पेस काढून घ्या आणि तुम्हाला कंपाऊंड करून घ्या. त्याला क्लिअर सांगते तुझं सांगा सगळ्याला जागा नाही व्हायला ना. ते येतो तलावाला साहेब. स्वामी समर्थ जे रोडच्या मध्ये टपऱ्या पाडल्यात ना तिची काही घरं वगैरे त्यांनी कंपाऊंड केले पुढं ओपन पेस मध्ये ती पाडून घ्या. साहेब लय मुद्देच काढायचे म्हणून तुम्ही आता नवीन आणि साहेब बघा ही विषय इथं नाही भेटला ना ते दोघांनी ते मरेपर्यंत उठणार नाही. ती बसल्या तुमच्या विरोधात आणि ती कलेक्टरच्या समोर सगळं होणार आहे. काय होणार आहे ठीक आहे. हे विषय जे आहे ते सॉर्ट केलं जाईल त्या दोघांच्या समन्वयातून. तुम्ही जे बाकीचे ठरले त्याप्रमाणे करूया. कारण आपण मीटिंग चालते काय आपल्याला काय माहिती का आपण ही जी मीटिंग बोलतो किंवा चर्चा करतो तो यासाठी करतोय की आपण शेवटी प्रशासन हे काम करत असतं हे जनतेसाठी काम करत असतं आणि जनतेसाठी ज्यावेळेस प्रशासन काम करतं त्यावेळेस जनतेला विश्वासात घेऊन आपण पुढे गेलो तर आपण त्याची इफेक्ट चांगली त्यांनी झटकून दिला आपण जनतेसाठी ज्यावेळेस काम करतो तर प्रशासन एकासाठी आहे. प्रशासन हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. जनतेचं काही प्रश्न असतील किंवा जनतेचं हे असतील त्यासाठी प्रशासनाची निर्मिती आहे. आणि म्हणून जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण त्या स्थानिक जनतेला की त्याच्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे आणि विश्वासात घेऊन जर आपण काम केलं तर एबीपी काम होतं. नाहीतर काय आहे की आम्ही प्रशासन काम करत असताना तुम्ही सांगायचं की तो वेळेच्या बाजून नाही तो त्याच्याच बाजून आहे हे डोक्यातून काढून टाका. प्रशासन काम करत असताना आमच्या पुढे आम्ही प्रशासन ह्या दृष्टीनेच काम करतो. म्हणून आपला विश्वास संपादन केल्यानंतर आपल्याला म्हणजे जनतेचा जर विश्वास संपादन झाला तर ते काम एकदम इफेक्टिव्ह होतं, चांगलं होतं आणि त्यातून सर्वांचं समाधान बरोबर आहे. आणि त्यात जर कोणाचं जर दुमत असतं त्याच्या मनामध्ये काही असं वेगळं असतं त्याच्याबरोबर चर्चा करून त्याच्या मनातला काढता येतो आपल्याला. म्हणून आपण वारंवार बैठक घेणं चर्चा करणं संवाद साधणं हे गरजेचं असतं. म्हणून आपण हे करतो. प्रशासन त्यावेळेस थांबून बरं जर असा विषय असेल तर तुम्ही सगळ्याची बोलणी करून घ्या सगळ्या गटाची बरोबर आहे. आणि त्याचा ठोस निर्णय घ्या की कोणाला हे करता येणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस पोलीस पोस्ट लागेल त्यावेळेस मी माझ्या एसपी सरांना किंवा माझ्या डीवायपी सरांना एसपी सरांना मी माझी भूमिका सांगेन की मला एवढं पोस्ट पाहिजे. 100% आपले एसपी सर ऍडिशनल सर आणि डीवायपी सर हे आपल्याला कधीही सहकार्य करायला तयार आहेत. ते कधी म्हणत नाही की मी कोणी पोस्ट देत नाही. फक्त काय असतं आमच्याकडे लॉयडॉटचा प्रॉब्लेम कधी काय असतं कधी निवडणूक असतात त्या दिवशी आपल्याला काही करता येत नाही. कधी एखादा व्हीआयपी दौरा असतो त्या दिवशी आपण पोलीस फोर्स हे असतात. 1-2 दिवसाची इकडे करून आपल्याला पोलीस फोर्स आपण एकमेकांबरोबर
संबंधित भूमिका घेऊन संवाद साधून आपल्याला ते ऍडजस्ट करता येईल. फक्त आता म्हणजे 1-2 दिवसाचा असतो तर आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भरपूर प्रमाणात मिळेल. परंतु एकदा काय ऍक्शन घ्यायला सुरुवात केली की सर्वांनी, मग ते नगरसेवक असतील, काही आपले नेते मंडळी असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, काही प्रतिष्ठित हे असतील, तर त्यांनी ते पूर्णपणे चांगल्या कामासाठी सहकार्य करणं हे आम्हाला मोजणी करताना आमचा जो सगळा गट आहे त्या गटामधून पोट हिस्सा काढला जातो. म्हणजे 12 गुंठे जो आहे हा पोट हिस्सा आहे आलमगीर सगळा काढताना हा सगळा ही करून करायला पाहिजे. आता हा आमच्यामध्ये आता आमचं त्याला ऑब्जेक्शन लावलं आणि तो पूर्ण असा म्हणजे BI साहेबांचा अर्धा बंगला त्या आमच्या जागेमध्ये दाखवला आहे, अर्धा बंगला. मग आता बंगला बांधताना जागा मोजली असेल ना, या गटाची या गटाचा विषय आहे ना, आणि कुठला विषय सांगू काय बोलते इथं विहीर आहे, ही आहे दर्गा. ही जागा सध्या आमच्या ताब्यामध्ये आहे. त्याला 559 आणि 2 असे गट पडले. इथे एक अंतर्गत रस्ता आहे जो आता ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या हा आहे ईदगाह, हा ह्याच्यातलाच म्हणजे हा इथून हा पूर्ण गट एकच आहे आलमगीर. हे 522चे पोट हिस्से पडले. पोट हिस्सेमध्ये ईदगाह हा एक त्याच्यातला आहे. मग ज्यावेळेस हा काढायचा त्यावेळेस ह्यांनी सगळे क्षेत्र मोजून हे मोजायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हे दिसतंय का साहेब, हे रस्त्याच्या इकडं आले आणि हा रस्ता आहे. रस्ता कुठं आणलाय आतमध्ये, आणि आता मोजताना हे काय दाखवते आमची जागा रस्त्याच्या आत आहे म्हणजे ही इकडं सरकवली. आता हाच मॅप काय सांगतो ह्यांना विचारा, हे डॉट डॉट म्हणजे काय रस्ताच आहे. हे डॉट कसे हे डॉट हे डॉट कशाचे आहेत हे सांगा ना मला. हे डॉट कशाचे ही डॉट हा जुना रस्ता होता, रस्ता आहे साहेब. आणि ही जागा कोणाची, ही आमची ना नकाशानुसार ह्याच्यानुसार मॅपनुसार पूर्वीच आहे सर. त्याच्यानंतर ते सर्वे नंबर असताना आपल्याला एकत्रीकरण योजना लागू झाली. एकत्रीकरण योजना लागू असताना या सगळ्यांना वेगवेगळे गट पडले. आता हे विषय करतात हे सर्व क्षेत्राची सगळ्या क्षेत्राची गटाची मोजणी करावी लागते. आता यावेळेस आता काय केलं फक्त ह्याच गटाची मोजणी आता मोजणी सगळ्या गटाची 12,000ची फॅक्टरी भरली सर आम्ही. फॅक्टरी फी राहते 12,000. आम्ही स्पेसिफिक त्यांना सांगितलं 12 गुंठे द्या, 12 गुंठे द्या आणि आपण करून द्या. तर हे क्षेत्र काढून मग काढावं लागतं. 7-12 आहे हा 12 गुंठे. आपल्याकडे मोजणी करायची 1 गुंठ्यात 5 एकर त्यासाठी सिटी असतं एकत्रित 1 गुंठ्यात असं स्केल आहे. तिचं स्केल आहे 1 गुंठ्यात 5 एकर. त्याच्यामध्ये ते 8,000 आहे 12 गुंठे आणि ह्या गट आपल्याकडे फक्त ह्या गटाची. आता काय झालं सर, ह्या गटाची मोजणी आहे आपल्याकडे पूर्ण अशी मोजणी ह्या गटाची असं बस स्टँड ही बस स्टँडची मोजणी आता बस स्टँडच्या नावावर झाल्यामुळे आपल्याला आधार कार्ड प्रशासकीय मोजणी त्यांना करायला यांच्या जागेची यांना मोजणी बद्दल यांची जबाबदारी तहसीलदार साहेब, सर्व नगरसेवक, PI साहेब, CO साहेब, सर्व पत्रकार बंधू, आपल्याला आमच्यापेक्षा कागदोपत्री सर्व ज्ञान आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे आमचं जे क्षेत्र आहे कुलधरण रोड पासून तर नगर रोडपर्यंत आलमगीर ट्रस्ट आणि दाऊदमलिक ट्रस्ट इथं हे तहसीलदार, तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन, रयत शिक्षणची शाळा ही सगळी या जागेमध्ये आहे.
ही मुस्लिम समाजाने दान केली जमीन, मुस्लिम समाजालाही ही दिलेली आहे, असं काही नाही मुस्लिम समाजाने दिली, त्यांना दिली, त्यांनी दिली. परंतु इथं कुठलाही कागदोपत्री आम्ही चालणार होतो, कागदावर आम्हाला कोणाचा एक हिस्सा नको, कोणाचं 1 इंच बी नको. आम्हाला आमची जागा सुरक्षित असावी यासाठी आपलं पाठबळ असावं. आणि लोक जे हिंदू मुस्लिम करण्याच्या ज्या मार्गावरती आहेत त्या मार्गावरती आम्ही चालणार नाही. आम्हाला आपल्या आधिपत्याखाली आणि सर्व पत्रकार बंधू असतील, नगरसेवक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आमची जागा राखून द्या. तुमची जागा एवढी आहे, आम्ही त्याच्या बाहेर जाणार नाही. कारण कागद बोलणार आहे, कागदावरती सगळी जमीन. आणि आज काय होते, मुस्लिम समाज सारखं टार्गेट होते, एज्युकेशन पासून दूर आहे. मग असं काहीतरी गोष्टी करून त्यांना कुठंतरी गुंतवण्याचं काम केलं जाते. आणि मग आता युवक हा भरभटला जातो. त्यासाठी युवकांना थोडंसं आम्ही सुद्धा दाबून धरतोय. आपली पण आम्हाला एक अशी अपेक्षा आहे की लॉयर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था हे आपण जपावी. कारण आमचा सपोर्ट तुम्हाला कायम आहे. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी. मुस्लिम समाज कधीही त्याच्यामध्ये अडचण निर्माण करणार नाही. आपण जे सांगू त्याच्यावरती आम्ही ठाम राहू. कारण आमच्याकडे आम्ही कागदोपत्री चालणारी माणसं, आम्हाला कुणावरती अन्याय नको आणि आमच्यावर अन्याय नको अशी भूमिका आमची आहे. त्यामुळे आपण मार्गदर्शन करावं आणि त्याच्यामध्ये मार्ग काढावा अशी विनंती. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11. ठराविक 10-15 जणांचं टोळ काही ते गेल्या जवळपास माझ्या अंदाजाने 2-2.5-3 वर्षापासून कसं वाढ लागले हे टार्गेट घेऊन चाललेले माणसं. आणि हे करीत असताना मध्यंतरी आता यांनी सांगितलं की इथं असा अतिक्रम झालं, तिथं तिथे एक जणांचा लाग घेऊन गेला मध्ये गेला. आणि आता मी परत नंतर मी मध्ये ते झेंड्याचा प्रकार, बांगडी, ह्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याला कुठंतरी आवर घातला पाहिजे. ह्याला प्रशासन आवर घालू शकतं. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत निश्चितच. जी नियमानुसार कागदपत्री जो विषय असेल त्याच्यावर तुम्ही काम केलं हे अडचणी निर्माण होणार नाही असं मला तरी वाटतं. कारण काय होतं शेवटी आता मी असेल किंवा आणखी कोण असेल, कुणाच नाही कोणाचे संबंध असतात. पण प्रशासनाचा विषय झाला की अधिकाऱ्याचा अधिकार म्हणून जर वापर केला तर ह्या गोष्टी काही घडणार नाही. आणि तो तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी 100% आहोत. कर्जत नगरपंचायतकडून तुम्हाला जे बी काही सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष म्हणून सहकार्य करायला. कारण चुकीच्या कामाला आम्ही अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही नियमानुसार काय असेल ते कारवाई जरूर करा. हे आम्ही सगळ्याच्या वतीने, सर्व कर्जत नगरपंचायतच्या वतीने सांगतो. थांबतो. नगरपंचायत एकत्रित बसा, त्याचा पूर्ण अभ्यास करा, मग शांतता बैठक घ्या. नाही मुलांना कोणाला धक्का लागणार किंवा ही होणं हे विषय होतो. ह्यांना काय म्हणलं, 5 फूट कंपाऊंड हिटलं आतमध्ये या आणि हिटल्या समोरचं जे कंपाऊंड आहे त्यांनी पण रोडच्या बरोबर लावलं. आत्ता सुद्धा जाळी रोडच्या बरोबर आहे. ह्यांना 5-10 फूट सोडायला अडचण आहे का काय? आम्हाला त्यांची काय जागा वाढवायची नाही, त्यांच्या 1 इंच जागा नाही. आता आमचा मुद्दाच काय राहिला आहे, तुम्ही ही स्टँडचं म्हणता नाही का भिंत, मग स्टँडची भिंत त्यात तुमचं ही जागा आतमध्ये कसं काय? ऐका ना, स्टँडची भिंत नाही, पहिला समज स्टँडची भिंत स्टँडची भिंत बरं. हा स्टँडची भिंत ही आली तर ही जागा कोणाची ताब्यात आहे? आमची इथं उत्तराधिकार मागची जागा आपल्याकडे सगळे कागद. फक्त आम्हाला काय होते की आम्हाला प्रॉपर माणूस नाही उतारा आमचा असा असं पूर्ण गेलं ते उतारा किती गुंठ्याचा? 3.5-4 एकराचा तो आहे. सगळं क्षेत्र त्याला किती दिले? 2
त्यातला एक हिस्सा आहे ना आमच्या ताब्यात नाही कुठं वापर कुठे काय म्हणते नदीकडचा तेवढाच वापर नदीकडचा आता मुद्दा तेव्हा झाला का मुद्दा दुसरा काय आमचा हा रस्ता आहे ही तर त्यांचं घर आहे घर नाही तर ती ही घर त्यांच्या रस्त्यावर आलं आम्हाला त्यांच्या घराबद्दल बोलायचं नाही आमचं म्हणणंच काय किंवा रस्ता खुला करून द्या एवढा रस्ता तुम्ही खुला करून द्या तुमच्या जागेत आम्हाला घेणं देणं नाही 1 इंच जागा तुमच्या रस्ता आहे वहिवाटीचा रस्ता किंवा सिटी सर्वे ज्यावेळेस बनला ना तर ह्याचा काही उतार बनला का दाखवलाय फक्त हे कुणाला जाण येण्यासाठी की हे रस्ता ज्यावेळेस प्रशासकीयाने म्हणजे ॲक्युरेशन केलं ह्या आता हे पोलीस वसाहत आहे पाडणार का मग ही जागा जी आहे ही ह्या 2 गटांमधली जागा आहे जी तहसीलदार यांनी 10 फुटाचा 12 फुटाचा रस्ता त्या आधारे ही जागा आहे मग ही जागा रस्ता म्हणून राहू दे ना दुकानं का टाकतं तुम्हाला ईदगाच्या मैदानचे हेतून लागून आम्हाला रस्ता हित पाहिजे रस्ता सोडून दुकान लावलं काय अडचण काय हे रस्ता सोडून रस्ता किती रस्ता सोडून आणि ही फक्त जी कोणाला तुम्ही याच्या पाठीमागे राजकीय भूमिका पण असते आज आपण कमी उपस्थित नगरसेवक आम्ही 5-7 जण उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष तर आजचा दिवस प्रमुखची मागची जे शेवटी देशात आहे यांच्याबरोबर ती चर्चा होणार गरजेचं शेवटी ह्याच्यात आपण कोणीच नाही कारण सगळे बाजूला त्यांना आपण मिटिंग घेतली निश्चितपणाने शांतता कमिटीची मिटिंग घेतात ज्याचं काय म्हणणे समजा कागदपत्री जी अर्ज देते किंवा हे सगळे एकत्र बोलून त्याची चांगल्या स्वरूपाची मिटिंग घ्यावं लागतात हे काय होतं आपणच बसून आपण निर्णय केले असं मला आणि ह्याच्या पाठीमागे वेगवेगळे माणसं आहेत त्यामुळं आजचा काय आज गडबडीत आपली समजा मिटिंग घेणं गरजेचं होतं घेतलीच आहे माझं म्हणणं आणखी जर उद्या आपल्याला ह्याच्यात सगळ्यांना निमंत्रित करू उद्या किंवा सोमवारी व्यवस्थित घेतली नाही ह्याच्यात व्यवस्थित मार्ग काढतात निश्चित त्याच्यात आपल्याला कठोरच भूमिका घ्यावं लागतं शेवटी गावाचा विचार करून जमणार नाही गावाचाच करावा लागतो गाव सलोखा किंवा गावात शांतता या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला मिटिंग घ्यावं लागणार असं आम्ही स्ट्रॉंग भूमिका घेणं सोडणार नाही आम्हाला स्पष्ट आदेश आहे एकदम स्ट्रॉंग भूमिका घ्यायची कोणाला माफ करायचं नाही आणि कोणाची दादागिरी असेल तर ती दादागिरी चालणार कोणी यायचे 100-50 पोरं आणायचे काहीतरी पूर्ण किंवा करायचं हे चालणार नाही बरं एकदा आम्ही जर त्याच्या रडायचं नाही कोणी आम्हाला हे कोणाला सेवा लागेल तोच कोणाला सेवा लागेल हा सगळा जो विषय आहे बरं का तो तुमची ती जागा तुमचं ते रस्ता हे पोलीस सांगू शकत नाही त्याच्यात इथून मोल हे आमचं नाही ना बाबा मला 119 घटनांमध्ये 2 घटनांमध्ये मी कसं सांगू शकणार त्याला तुमची मोठी व्हायला पाहिजे त्याला तुमचं नकाशा हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे तोपर्यंत कोणी कायदा सुद्धा आता घेऊन नाही त्याला किती वेळ लागेल त्याला वेळ लागू शकतो तोपर्यंत तुम्ही जर असं काहीतरी त्या गोष्टी होत असतील तर मग ते त्या आपल्या गरजांसाठी म्हणजे आपल्या गावासाठी आणि आपल्या लोकांसाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी आपलं चांगलं नाही तर या बाबतीत तुम्हाला आमचं काम कोऑर्डिनेशन करणं हे तुम्हाला या बाबतीत तुमच्या खरे आता हे जे काय आहे ते मोदी विभागाचं आपल्याला जे काय आहे ते क्लिअर करूयात आपण आता त्यांचे पाटील साहेब नाही आलेले आहेत त्यांच्या बाबतीत बोलून ते काय करता येईल आता तो विषय आहे तुमचा मोदीचा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुढे काहीही कारवाई करता येणार खरी भूमिका त्यांचीच आहे आपल्याला हे करायचं त्या हिशोबाने बोला साहेब गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ईदगाह मैदान म्हणून या ठिकाणी 560 आणि 559 जागा मुस्लिम समाजाची आलमगीरमध्ये ट्रस्टची आहे या ठिकाणी काही वर्षापासून ही जागा आहे पण मागच्या काही दिवसात या ठिकाणी बाहेरची शक्ती येऊन या जागेवर गोळा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण नाव सांगा नाव कोण होते आम्ही 14 तारखेला माननीय पी साहेबांना निवेदन दिलं
का बाबा त्या नाशिक सेवेत त्याला काम नामाचा त्याला त्रास दिला जातोय, शेजारी दुकाने त्याला त्रास दिला जातोय. आज रात्री त्या ठिकाणी एक बॅनर त्या ठिकाणी आणून लावला. त्या संदर्भात आम्ही माननीय पी साहेबांना भेटलो. पी साहेबांनी सांगितले जातं की शिवसाहेब संपर्क केला, सर्वे केला, आपण सगळी शांतता कमिटीची मिटिंग लावू. आमचं म्हणणं आहे गावात जाती सलोखा राहायला पाहिजे, धार्मिक तेढ निर्माण नाही झालं पाहिजे. काही लोक धार्मिक तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम करून यांनी पुढे भारताला प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता की गावात बाहेरची काही शक्ती येऊन इथं डांगरटिंगा करून ही करत आहे. आणि कामान धामाचं आमच्या मुस्लिम समाजाला टार्गेट करून यात वेगळा एक मेसेज देऊन वेगळी एक प्रकारची निर्माण करतात. वास्तविक पाहता या कर्जत शहरात या ठिकाणी आतापर्यंत आवाज हिंदू मुस्लिम झालेला नाही. सगळे गुन्हे गोविंदाने राहतात. या ठिकाणी सगळे नगरसेवक सगळ्या गुन्हे गोविंद राहतात. त्यांनी सांगा मुस्लिम समाजातून कोणत्या शहरात त्रास झालाय का? पण जाणून बुजून त्या ईदगाच्या जागेवरील घटनेला परत दुरुस्ती या ठिकाणी 2018 या ठिकाणी अशीच पुनरावृत्ती झाली. आमच्या एका बांधवाने आत्मदहन केलं तोशिफ शेख म्हणून, आणि त्याची पुनरावृत्ती परत अशी करायची वारंवार या ठिकाणी होते. त्याच्यामुळे गावाच्या अनाधिकृत बोर्ड बॅनर काय असं सगळे एक विषय मिटून टाका आणि जातीय सलोखा ठेवा आपल्या ह्याच्यात, एवढी आपली विनंती. असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट. व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण. व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज. पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली. शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल. निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल. विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या. ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत. प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ. मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 26 29. दुकान चालू आहे त्याचं चाललंय ते विचार मरण त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा. त्याच्या दुकानाला समजा आडवा बोर्ड लावलेला आहे की बोर्ड जे बोर्ड लावले जे त्याचे खूप लागतात त्याचं काही ऑब्जेक्शन नाही, समाजामध्ये काहीच तेढ नाही, त्याचा विषय नाही. ते जाणून बुजून काही गोष्टी घडून आणल्या ह्या गोष्टी प्रशासनाची जबाबदारी. आता ते दुकान उघडायचं करू शकत ते सांगा, मूळ मुद्दा हा आहे, बाकीच काही विषयच नाही. आणि ती गोष्टी झाल्यानंतर आम्ही त्याला करून करायला तयार आहे. मुस्लिम समाज विषयच नाही, मुस्लिम समाज तयार आहे त्या गोष्टीला. आता सध्या कलेक्टर ऑफिसला तहसीलदार बिडो साहेब त्यांच्या विरोधात उपोषणाला लागलेलं आहे. त्यांच्या प्लॉटच्या समोर फंगाचं दुकान टाकलेलं आहे सामाजिक लोकांनी, आणि त्याचा प्लॉट एकदम म्हणजे 0 किंमत आहे. रोड टचचा प्लॉट आहे ते 0 किंमत आहे. मुद्दा तेवढे तुमच्या सरकारी जागेचं 2 गट आहे, त्याच्यामध्ये ह्यांनी घरं बांधली. ती घरं बांधायचा आमचा अजिबात उद्देश नव्हता. आणि आपलं मारुतीचं मंदिर आहे, मारुतीच्या मंदिरामध्ये 1.5 गुंठ्यामध्ये अतिक्रमण करून घर बांधले आहे. आणि काय म्हणतो तिथं मारुतीचं मंदिर आहे, तुम्ही मुस्लिम समाजाची माणसं म्हणलं तिथं मटण शिजवायला जाणार होता. आम्ही काय म्हणाले त्यांना, मग तेवढं ते 1.5 गुंठा काढून घ्या आणि जी बंगालचं दुकान आहे त्यांचं काढून घ्या. त्याचा एक मुलगा मेला उपोषणाला बसून 2.5 वर्ष झालं उपोषणाला बसतोय. आणि त्याचा प्लॉट मोकळा झाल्यानंतर त्याच्या घरावर कर्ज आहे, त्याच्या जमिनीवर कर्ज आहे. ते प्लॉट की त्याचं बंगालचं दुकान काढलं फ्रंट लाईन जागा आणि त्याचं ते मोकळा होईल. तो 2.5 ते 3 वर्ष झालं लढवतोय. आणि त्यावेळेस कलेक्टरने आदेश देऊन सुद्धा त्या ठिकाणी म्हणाला त्या बिचाऱ्याची आम्हाला घर पाडायची काहीच अपेक्षा नव्हती, घर पाडू बी नाही. पण ते एका गोष्टीमुळे ती घर पाडायची वेळ आहे आणि हा प्रकार पुढे वाढत चालला. तो कुठेतरी थांबवा. पहिला विषय की आता कारण काही मोठं नाही, तर विषय मोठा होत चालला आहे आणि त्याचा परिणाम शहराच्या तालुक्याच्या सामाजिक सलोख्यावरती ह्याचा परिणाम होत चालला आहे. जी काय खरी परिस्थिती माझं म्हणणं आहे, तुम्ही तिघं शेती सर्वेवाले
चौघ बसा, त्याचा अभ्यास करा, व्यवस्थित गावाची एकंदरीत मीटिंग बघा. ह्याच्यात तुमचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय ही ह्यांची बाजू मांडणार आहे, ती त्यांची बाजू मांडणार आहे. तुम्ही अभ्यास करून तुमच्या पद्धतीने प्रशासन जे काय डिसिजन घेईल ह्यांना सगळ्यांना मान्यच करावं लागणार आहे. तुम्ही खरी परिस्थिती तिथं पहा. आता काढायचं म्हणलं तर काय काय काढायला लागेल, ठेवायचं म्हणलं तर काय काय ठेवायला लागेल, हा वाद कसा संपल, ह्या दृष्टीने तुम्हाला त्याच्यामध्ये भूमिका बदलावं लागणार आहे. नुसतं आपण तोंडी ह्यांना सांगून चालणार नाही, ह्यांना सांगून चालणार नाही, मुस्लिम समाजाच्याला किंवा हिंदूच्याला तोंडी सांगून तो मार्ग निघणार नाही. जो काटावरती मार्ग आहे तो फायनल निघेल. आणि कागद जी आहे ती तुम्ही शासकीय नियमाने चाला. आणि अतिक्रमण काढायचं तर मग त्याच्यात किती अतिक्रमण आहेत, कोणची येतं, काय येते, सगळं पाहावं लागणार आहे. एक पाहून नाही चालणार. त्यांनी म्हणलेलं तुम्हाला ऐकायला लागेल, हिंदू समाजाने मुस्लिम समाजाने सांगितलेलं ऐकायला लागेल आणि खरी परिस्थितीचा मार्ग काढावा लागेल. याच्यामध्ये विषय आहे आता शिवसाहेब PS साहेब या ठिकाणी जमा असलेले सर्व पत्रकार मंडळी, प्रतिष्ठित लोक, एक सुनील शेलारांनी बापू 2 मिनिटं बोलले आणि निघून गेले. त्या शब्दाचा धागा धरून आवर्जून सांगेल का कर्जत हे सद्गुरू बोधन महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं हे गाव आहे, शांतताप्रिय गाव आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी शांतता ठेवायची आहे हे 100%. प्रश्न फक्त असा पडतोय का थोडंसं काहीतरी कुणीतरी येऊन त्या ठिकाणी गोंधळ घालतो आहे. त्यामुळं शांतता कमिटीची जी मीटिंग आहे ही दोन्ही पार्टीने या ठिकाणी यावं, समोरासमोर बसावं आणि काय करावं तर हे यातनं मार्ग काढावा येईल. आणि दुसरं महत्वाचं की आपण या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आहात, ही जी काही जागा जी आहे मी आवर्जून आमच्या गावातून आवर्जून सांगेल, दादा पाटील कन्या विद्यालय महात्मा गांधी ही दावण मधील या मुस्लिम देवस्थानाची जागा 1949 साली त्या ठिकाणी काय पुढचा फार दूरदृष्टीचा विचार करून दिलेली आहे. म्हणजे मुस्लिम समाजानं कर्जसाठी काय केलं असं कोणी विचार म्हणत असेल तर ही एवढी मोठी खर्व निखर्व पद्म महापद्म रकमेची काय तर ही जागा दिलेली आहे. आणि त्याच्या लगत साहेब पोलीस स्टेशनला सुद्धा त्या दावण मलिकचीच कर्जत तालुक्याचा संरक्षणाचा विषय म्हणून दिवंगत शेख सरांनी ती जागा काय तर दिलेली आहे. अतिशय सलोख्याने आम्ही राहणारे लोक आहोत. त्याच्यामुळं काहीतरी याच्यामध्ये मला एक असं जाणवतं वयस्क म्हणून तुकारगिरीचा कार्यक्रम होतो आहे. त्यामुळे साहेब एक थोडंसं मी तुमची माफी मागेल आणि सांगेल का ठीक आहे जागेची काय तर जेव्हा मोजणी होईल ती होईल, पण समजा आता आज आमचा त्याच्यावर अधिकार आहे कागदोपत्री, कोणीतरी येऊन काय करत आहे तर दमबाजी करतोय, तुझं दुकान बंद करून टाक, तुझं घर बंद करून टाक, असं जर म्हणून जर लागलं असेल तर त्याला आपल्या अधिकारामध्ये थोडीशी काय करावी समजून द्यावी. आमच्या कर्जतचं शांततेचं वातावरण आहे ते आपण 100% काय तर ठेवण्यासाठी मदत करावी अशी प्रकारची आपल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. त्यानंतर त्याच्यामध्ये न्यायालयाचा स्टे आहे. न्यायालयाचा स्टे आहे, आपण त्याच्यामध्ये कंटिन्युअस फॉलो करू. आपल्याला स्टे व्हॅकेट करून आपल्याला त्या ठिकाणी काढायचं, आपण त्याच्यानं कंटिन्युअस फॉलो केलं ते कायद्याप्रमाणे. माझी विनंती हीच राहिली की आपण तिथे पण कायद्याप्रमाणे करतोय तर आपण इकडे कायद्याप्रमाणे जाऊ. आणि त्यात आमची म्हणजे कंटिन्युअस भूमिका आहे. अरे वा यार, तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला. अगं रेसिपी तीच नेहमीची आपली, पण मी तेल एम प्रकाश ऑइलचे वापरते, त्यामुळे अशी भारी टेस्ट येते. हो ग, बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले आहेत, म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचे तेल आणते, कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी. मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा. त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीजचे कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले 100% शुद्ध सूर्यफूल आणि करडई तेल. आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट, शेळके कॉम्प्लेक्स, कर्जत राशीन रोड, भांडेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मी म्हणतो 500 स्क्वेअर फूट असं ते तिथं 2.5 गुंठ जागा लागली रोडच. मग काय साहेब ऐका, त्याने त्याचं घरकुल पाडू नका, राहू द्या, आमचं काही म्हणणं नाही. ऐका ना आता
शेवटी आता काहीतरी तर शून्य ती पाळणारच आहे. पण आम्ही अगोदर काय म्हणतो ती घर कोण राहू द्या आणि ती बोलताना काय म्हणत होता यांच्या माणसाला की बाबा मला फक्त आतमध्ये जायला 20 फूट रस्ता द्या तिने रस्ता दिला नाही. मग शेवटी पाळी काय आली की उपोषणाला बसायची पाळी आली कधी आधीच दिला. हा विषय कसा आहे की सांगतो हा विषय कसा आहे हा तुमच्या सामाजिक संवेदना आणि तुमच्या विचारसरणी बसून करणं तुमच्या स्तरावरचा विषय आहे. हा बरोबर आहे. प्रश्न जर तुम्ही मार्गी लावला तर इथपर्यंत यायची वेळ येणार. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे असे जर काय असतील तर असे जे बाधा आहे आम्ही इथे सोडून पुढे जाणार. तुम्ही तयार व्हा खूपच सोपा विषय आहे. भाग वेगळा आहे. एक जणांनी कुणी केलं तर मुस्लिम समाजाला तुला माहिती नवीन बीएनएसएस कायद्यामध्ये कुणाच्या तरी माध्यमातून खरं 2 विषयामुळे अख्खं गाव पेटलं. कोणच्या मारुतीच्या मंदिराकडचा कोणताही नाही मोठा विषय नाही. मला माहिती बोंगाण्याच्या आणि पवारच्या विषयावरून ती जास्त पेटले खाजगी प्लॉट आहे. तर माझा ऐका 2 विषय त्याला बसल्या ना बोंगाण्याची आरती जागा कासम शेठ घेते किंवा कासम शेठची जागा बोंगान घेते. काहीतरी मार्ग निघाला पण बसा नाही तर तुम्ही नुसतंच गावात एकमेकाला बसून आणताय. आपसात बसा ह्यांच्यावर जबाबदारी त्यांनी ह्यांना एक तारीख दे. कुणाला ह्या तारखेपर्यंत तुम्ही गावात बसा आणि कधी तुमचं मार्ग काढायचं तुम्ही मार्ग काढा आणि आम्हाला अप्रोच करा. आमचं काय तुमची पाच नावं देऊन टाका आता. हे बघा मी एक सांगा बरं. सांगा पाच नावं. यांनी मांडलेली भूमिका रास्ता आहे. यात काही संध्याकाळपर्यंत 5 नावं सांगा. ह्यांची 5 नावं गावात एखाद्याच्या घरी बसा. कुठं देवळात बसू नका कुठं मस्जिदीत बसू नका आणि घरी बसून निर्णय काढा. लग्न नाही आणि तो विषय जो आहे मी तुम्हाला सांगते की कोर्टाने ज्या दिवशी स्टे वॅकेट केला आम्ही जबाबदारी आमची. मला एक सांगायचं असं आहे स्टे तर येतच नाही. शासनाच्या जागेवर पेन्सीचा तुम्ही घरकुल देऊ शकता का? घरकुल यांनी दिलंच कसं? काय तुम्ही दाखवा यांनी घरकुल शासनाच्या जागेवर कसं देतं? ड्रायव्हर केली नाही जागा यांनी किंवा बेन्सीच्या जागेत तो पवार घरकुल बांधतो कसा? त्यांनी जर दुसरीकडे दाखवून केलं असेल तर त्या ठिकाणात असेल तर काय 100% बेन्सीच्या जागेत मध्येच आहे ना ते. त्याचा काय विषय मग तिथं पाण्यात तुम्ही काय कसं खाताय? कलेक्टरचा आदेश असेल नाही ठीक आहे. आता तुम्ही हजरत नाही बॅनर काढू तुमची मोजणी फास्ट होऊ द्या. मोजणी आम्हाला साहेबांनी आम्हाला गॅरंटी देऊ द्या. कुठे साहेब किती दिवसात मोजणी होईल? काय विषय मोजणी सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंग, रेमंड लिनन क्लब, सर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हरायटीज, मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे, लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक, लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि
ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध. सुशिक्षित व विनम्र स्टाफ. तर मग मंडळी हो, यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच. आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड, बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 700 मीटर अंतरावर, कर्जत. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9403 55 21 21. आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.